तर राज्यभरामधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी झालं आणि त्यामुळे या राज्यभरामधल्या खरीपाच्या संदर्भामध्ये 15,747 गावांना आपल्याला टंचाई सदृश्य परिस्थिती जाहीर करावी लागली। अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी या संदर्भामध्ये खरीपाची स्थिती होती तशीच परिस्थिती जे रब्बी जिल्हे आहेत त्या रब्बी जिल्ह्यांची कमी अधिक प्रमाणामध्ये ती स्थिती आहे। पण सोलापूर सारखा नगर सारख्या शहरांवर आपल्या जिल्ह्यांमध्येही जे सर्वसाधारणतः रब्बी जिल्हे म्हणून ओळखले जातात अशा रब्बी जिल्ह्यांमध्येही 1053 गावांना आपल्याला टंचाई सदृश्य किंवा दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करावी लागली। अलीकडच्या कालखंडामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर करण्याची पहिली वेळ आहे। राज्याच्या इतिहासामध्ये रब्बीचा दुष्काळ जाहीर करण्याची ही पहिली वेळ आहे। आणि अध्यक्ष महोदय, सातत्यानं दुष्काळी परिस्थिती आली, सातत्यानं पावसाचं प्रमाण कमी होत चाललं आणि त्यामुळे पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई सर्वसाधारणपणे संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवायला लागली। पावसाचं प्रमाण कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी खोलवर जायला लागली। एका बाजूला पाण्याचा उपसा मोठ्या प्रमाणावर अलीकडच्या कालखंडामध्ये 10-20 वर्षामध्ये उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातनं सर्वच क्षेत्रामधल्या शेतकऱ्यांनी पाण्याचा उपसा वाढवला, दुसऱ्या बाजूला पाणी जिरवण्याचं काम त्या प्रमाणामध्ये होऊ शकत नाही आणि त्यामुळे पाण्याची जी तूट आहे, पाण्याची जी ही आहे ते आपण भरून काढू शकलो नाही। एखादं वर्ष पाऊस नाही आला तरी जमिनीमधल्या पाण्याची पातळी जर मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये थोडी टिकाऊ असली तर त्याची तीव्रता कमी असते। पण 3 वर्ष सातत्याने पाऊस न पडल्यामुळे अध्यक्ष महोदय आज अशी परिस्थिती झाली की पाऊस पडला नाही, केवळ हातातलं आलेलं पीक वाया गेलं। पाऊस पडला नाही त्यामुळे जनावरांसाठी लागणारा चाऱ्याची ही उपलब्धता त्या क्षेत्रामध्ये कमी झाली आणि गावाच्या गावांना याचा चटका आज सहन करायला लागला आणि लागतोय। पण अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये राज्य सरकारने पुढाकार घ्यावा ही जी आपली अपेक्षा आहे ती काही गैर आहे अशातलं नाहीये। मी विखे पाटील साहेबांचं, अजितदादा पवारांचे भाषण मी स्वतः या ठिकाणी बसून ऐकलेत। याचा राजकारणाचा भाग सोडा, परंतु या राज्यामधली ही स्थिती आहे की सर्वांनी एकत्रित राहून या परिस्थितीचा मुकाबला केला पाहिजे, ही वस्तुस्थिती आहे, ती सखरी स्थिती आहे। आणि अजून आपल्याला पुढच्या कालखंडामध्ये जवळपास जून एंड पर्यंत, जून संपेपर्यंत वाट बघावी लागणार। तहसीलदारला आता टँकर लावण्याचे अधिकार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे। या बरोबरीला अध्यक्ष महोदय, तात्पुरत्या पाणीपुरवठा योजना TPWSच्या संदर्भामधलेही जे जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार होते की त्या संदर्भामध्ये 2 किलोमीटर पर्यंतच फक्त आपल्याला तात्पुरती पाणीपुरवठा योजना राबवता येत होती। पण उद्भव जर 2 किलोमीटरच्या वर असला तर त्या ठिकाणी आपल्याला TPWSच्या माध्यमातून मान्यता देता येत नव्हती। आता राज्य सरकारने हाही निर्णय घेतलेला आहे की तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनेच्या संदर्भामध्ये 2 किलोमीटरच्या ऐवजी 5 किलोमीटर पर्यंत जरी उद्भव असला तरी 5 किलोमीटर योजना मंजूर करण्याचा अधिकार आता या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना आपण 1 कोटी रुपयापर्यंत देत आहे। आणि अध्यक्ष महोदय, त्या वरचे जे अधिकार आहे त्या आयुक्त पातळीपर्यंत आपण आता वाढवून देऊन 5 कोटी रुपयापर्यंत आयुक्तांनाही या संदर्भामध्ये टंचाई सदृश्य गावांपुरते मर्यादित अशा स्वरूपाचे आपण आदेश निर्गमित करत आहे। त्यामुळे मंत्रालयामध्ये जो वेळ जात होता अध्यक्ष महोदय, त्यामध्ये जो विलंब लागत होता तो विलंब या माध्यमातून या 3 महिन्यापुरता आपण शिथिल करत आहोत। आणि अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये पिण्याच्या पाण्याच्या संदर्भामध्ये जसे टँकर लावण्याचे अधिकार दिले त्याबरोबरला विहिरी खोल करणे, बुडक्या खोदणे, विहिरीला त्या संदर्भामध्ये बोरवेल करणे
या संदर्भामध्ये कितीही पैसा त्याच्यासाठी एस्टिमेटमध्ये आला तरी ते मंजूर करण्याचे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहे। त्यामुळे आता त्याला मर्यादा ठेवली नाही। विहिरी खोल करणे किंवा त्याला खाली बोर करणे, इनवेल बोर करणे या संदर्भामध्ये मर्यादा होती। पूर्वीच्या कालखंडामध्ये विशिष्ट मर्यादेपर्यंत जिल्हाधिकाऱ्याला अधिकार दिलेले होते। आता हे अधिकार अमर्याद करण्यात आलेले आहे। त्यामुळे आवश्यकतेनुसार त्याला खर्च करायची परवानगी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। अशा वेगवेगळे उपाय करत असताना अध्यक्षमध्ये परिस्थिती अशी आहे की पाणी असलं, उद्भवाला पाणी असलं तरच या योजना होतील। पण ज्या ठिकाणी पाणीच नाहीये अशा ठिकाणी लांबवरून पाणी आणल्याशिवाय पर्याय नाही अध्यक्ष महोदय। आणि अशा लांबवरून पाणी आणण्याच्या संदर्भामध्येही जिल्हास्तरीय समितीला आता आपण अधिकार देत आहोत की आता अशा स्वरूपामध्ये तुम्हाला 50 किलोमीटर असेल का अनेक ठिकाणी त्याच्याही पेक्षा 5-10 किलोमीटर लांबीवरून पाणी आणायची जर परिस्थिती असेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा आता जिल्हाधिकारी सक्षम असेल की त्याने त्या संदर्भामध्ये परवानगी द्यायची आहे टँकरला आणि त्याच्या संदर्भामध्ये पाणी त्या ठिकाणी करायचं। त्या ठिकाणी वाहतुकीच्या व्यवस्थाद्वारे तो चारा त्या छावण्यांपर्यंत किंवा त्या गावापर्यंत आणण्याची व्यवस्था करण्याचे अधिकार आता त्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे। त्यामुळे जून एंड पर्यंत, जून संपेपर्यंत आता राज्यभरामधला कुठलाही चारा, कुठलाही संगल खात्यामधलं वैरण ज्या ठिकाणी कमी पडत असेल त्या ठिकाणी त्या जिल्हाधिकाऱ्याने त्या जिल्हाधिकाऱ्याशी संपर्क साधून तो त्या ठिकाणी वाहन करण्याच्या संदर्भामधली व्यवस्था केलेली आहे। वाहतुकीसाठी ही निधीची तरतूद आपण केलेली आहे। आवश्यकतेनुसार त्या ठिकाणी चारा हा 24 तासात उपलब्ध व्हावा अशी आमची अपेक्षा आहे। एखादा दिवस जास्तीचा लागू शकेल परंतु या संदर्भामध्ये चाऱ्याची कुठलीही टंचाई या राज्यामध्ये आज तरी आमच्या अहवालानुसार नाहीये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।